तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। गोडाडा धरण गावातील जिल्हा परिषद शाळेची बिकट परिस्थिती। जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोडाडा धरण गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे। वर्ग 1 ते 5 पर्यंतचे शिक्षण असलेल्या या शाळेत सुमारे 47 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हापसीवरून पाणी आणावे लागते। मुलांसाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या। शाळेच्या पटांगणात ग्रामपंचायतीकडून अद्यापही टेप बॉक्स बसविण्यात आलेला नाही। परिणामी विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात तासनतास पाण्यासाठी तडफडावे लागते। मुलांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी पाण्याची सुविधा तातडीने पुरवली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। शाळेच्या इमारतीची दुरवस्था। शाळेची इमारत गेल्या 13 वर्षांपासून पावसाळ्यात गळते आहे। याचे कारण म्हणजे उभारणीवेळी बोगस काम करण्यात आले होते। पावसाच्या पाण्यामुळे शाळेचे छप्पर खराब झाले असून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तासांसाठी भिजावे लागते। ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना आहे। ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष। स्थानिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आणि शाळेच्या दुरुस्तीसाठी अर्ज केला आहे, परंतु अद्यापही कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत। विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक वातावरणाची गरज आहे, त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे। गोडाडा गावातील शाळेची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली पाहिजेत। विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पिण्याचे पाणी आणि सुरक्षित इमारतीची गरज आहे। या शाळेची दुरुस्ती झाल्यास मुलांचे शिक्षण आणि आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेने तातडीने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।